साईमय सकाळ। तर गाईज आम्ही वावीवरनं आता शिर्डीकडे निघालो आहोत। तर गाईज आमचा आजचा हा दिवस हा पदयात्रेचा लास्ट दिवस आहे। आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण म्हणजे साईंचं दर्शन, ते दर्शन आज आम्हाला घडणार आहे। ओम साईराम, साई बाबा के जय, साई बाबा के जय। पालखी आपली आता नाश्त्याच्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे। तर गाईज आपल्याला इथं नाश्त्यासाठी वडापाव उपलब्ध केलेला आहे। तर माझा मित्र जयेश साईडला आहे बघा। ओम साईराम। ओम साईराम। मग आजचा नाश्ता कसा आहे? एकदम छान वडापाव। कसं खातोय? वा 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 वा। आता बस 2 घालत, आता 2 घालत। खाऊ शकतो आणखी 4-5? नाही आता इच्छा नाही राहिली, स्टॅमिना संपलाय। त्याच्या पायाला चमक भरले, पायात आलं क्रॅम्प। नाश्ता करून झाल्यानंतर लगेच पालखी पुढील प्रवासाला निघाली। दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी पालखी थांबल्यानंतर तेथे साईंचा अभिषेक घालण्यात आला। साईंचा अभिषेक व आरती झाल्यानंतर लगेच भोजनालाही सुरुवात केली। सर्वांनी भोजन करून घेतले व पालखी लगेच पुढील प्रवासाला निघाली। तर गाईज आज पालखीचा लास्ट दिवस आणि आम्ही शिर्डीकडे चाललेलो आहोत। जवळपास 5 किलोमीटर अंतर बाकी आहे। थोड्याच काही तासात आम्ही शिर्डीमध्ये पोहोचणार आहोत। शिर्डीत पोहोचल्यानंतर प्रथम बाबांचं दर्शन घेणार, कारण ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण थोड्याच वेळात
येणार आहे. पहिले आम्ही बाबांचं दर्शन घेणार. एवढे दिवस आम्ही चाललो, म्हणजे जो क्षण आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जवळ येऊन ठेपलेला आहे. बोला ओम साईराम. ओम साईराम. साईराम. तर गाईज आता जवळपास 1 किलोमीटर बाकी आहे आम्हाला शिर्डीमध्ये पोचण्यासाठी. प्रथम आम्ही शिर्डीमध्ये पोचल्यानंतर खंडोबाच्या मंदिरामध्ये पहिले दर्शन घेणार आहोत. त्यानंतर साईबाबाच्या मंदिरात जाऊन साईबाबाचं दर्शन घेणार आहोत. इरादे रोज बनते रोज बिगड़ते, इरादे रोज बनते रोज बिगड़ते, शिर्डी वही जाते जिन्हें साईबाबा बुलाते. बोला ओम साईराम. पुढे आल्यानंतर लगेच सर्वांना आईस्क्रीम देण्यात आले. पालखी शिर्डीत पोहोचल्यानंतर प्रथम खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नेण्यात आली.
पालखी पुढे खाली ठेवा पालखी. आनंद गोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय मल्हार. खंडोबाचं दर्शन झाल्यानंतर लगेच पालखी साईंचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघाली. जय साई. तर आजच्या पालखीचं नियोजन कसं आहे? आता खंडोबाचं दर्शन घेतलेलं आहे, तर बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन द्वारकामाई जाऊन त्यानंतर निंबवृक्षाचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर प्रत्येकजण साई भक्त आज जेवण वगैरे करून आपापल्या घरी रवाना होतील व पालखी उद्या सकाळी एक दिवस रात्री थांबून परतीच्या प्रवासाला लागतील. ओम साईराम. तर तुम्ही पाहू शकता पालखी ही साईबाबांच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलेली आहे. तुम्ही पाहू शकता साईबाबाच्या शिर्डी नगरीत भक्तांची अफाट गर्दी. तर पाहू शकता या साईडला दुसऱ्या मंडळाची सुद्धा पालखी आलेली आहे. दुसऱ्या मंडळाच्या देखील पालख्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येऊन पोहोचल्या होत्या.
तर गाईज तुम्ही हे पाहू शकता, हे साईबाबांचं पालखी गार्डन आहे. तर या गार्डनमध्ये साईबाबांची मोठी अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे. तर या गार्डनमध्ये साईबाबांचा फोटो काढण्यासाठी भक्तांची अफाट गर्दी असते. तर तुम्ही पाहू शकता, सुंदर असं हे गार्डन बनवण्यात आलेलं आहे. तर गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज मी हा व्लॉग येथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बोला ओम साईराम.